नमस्कार, मी मयूर मिश्रा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। तर व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड कसा करायचा असतो याची योग्य पद्धत काय हे बऱ्याच जणांना माहित नसतं। आता काही जे नवीन युट्यूबर आहेत मुलं मुली ते डायरेक्ट व्हिडिओ शूट करतात आणि युट्यूबवरती पोस्ट करून टाकतात, पण तसं न करता योग्य पद्धतीने व्हिडिओ कसा अपलोड करायचा जेणेकरून तुमचे व्ह्यू कसे वाढतील हेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही, कमीत कमी व्हिडिओ हा 2 ते 3 मिनिटाचा असेल, ते व्हिडिओ न स्किप करता पाहायचा आहे। तर सर्वप्रथम कशा प्रोसेस करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण जाऊ आपल्या मोबाईलच्या ऍप्लिकेशन मध्ये। तुम्हाला वरती स्क्रीन दिसत आहे मोबाईलची स्क्रीन दिसते, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं। युट्यूब ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या खालच्या कोपऱ्यामध्ये 4-5 ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये पहिला एकदम सेंटरचा प्लसच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं। त्याच्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अ शॉर्ट, अपलोड अ व्हिडिओ, गो लाईव्ह आणि क्रिएट अ पोस्ट असे 4 ऑप्शन दिसतात। तर तुमचा व्हिडिओ हा जर 60 सेकंदाचा ते 15 सेकंदाचा असेल तर तुम्हाला क्रिएट अ शॉर्ट वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या खालच्या कोपऱ्यामध्ये असं तुम्हाला मोबाईलची गॅलरी दिसत आहे, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं। मोबाईलची गॅलरी दिसल्यानंतर तुम्ही जो आता एखादा व्हिडिओ शूट केला असेल तो तिथे आहे, तर तुम्हाला तो तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जसं की मी माझ्या गॅलरीमधून सिलेक्ट करून घेतला व्हिडिओ, तर सिलेक्ट केल्यानंतर मी तो व्हिडिओ पाहतो एकदा आणि डन करतो। डन केल्यानंतर व्हिडिओ हा प्रोसेसला पडेल मित्रांनो। प्रोसेसला पडल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आणखी एकदा बघावा लागतो, चेक करावं लागतं की व्हिडिओ मध्ये काय राहिले का, काय हे करायचं का। आता मी एकदा डन करतो आणि मी आता नेक्स्ट करतो मित्रांनो। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथून खरी प्रोसेस महत्वाची करावी लागते। काय करावं लागते, आता टायटल आलंय बघा तुमचा, आता तुम्ही जो एखादा व्हिडिओ काढलाय तो कशा संदर्भात आहे, तर तुमचा इतरी आता मी माझा जो व्हिडिओ काढलाय तो माझ्या घराच्या वातावरणा संदर्भात काढलेला आहे, तर मी तिथे काय लिहिणार, माझ्या घरासमोरील वातावरण बरोबर। आता मी खाली येणार आहे, तर तुम्हाला तिथं विजिबिलिटी दिसत आहे बघा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात, काय पब्लिक आहे, मेंबर्स ओनली, अनलिस्टेड आणि प्रायव्हेट। तर तुम्हाला पब्लिक मध्ये डायरेक्ट टाकायचं आहे का, तर पब्लिक मध्ये डायरेक्ट न टाकता तुम्हाला अनलिस्टेड करून घ्यायचा व्हिडिओ। अनलिस्टेड केल्यानंतर तुम्हाला बॅक मध्ये यायचे। तर बॅक मध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे सिलेक्ट ऑडियन्स। सिलेक्ट ऑडियन्स मध्ये तुम्हाला आता तुमचा व्हिडिओ जर लहान मुलाशी संबंधित असेल तर येस करायचं आणि लहान मुलाशी संबंधित नसेल तर तुम्हाला तिथे नो करायचंय। तर हा माझा व्हिडिओ लहान मुलांशी नाही म्हणून मी तिथे नो करतोय। नो केल्यानंतर अजून मी एकदा बॅकला येतोय। बॅकला आल्यानंतर तुम्हाला कमेंट ऑन किंवा ऑफ ठेवायचे का, तर मी ऑन ठेवतोय। ऑन ठेवून मी नंतर बॅकला येतो आणि खाली अपलोड शॉर्ट असं तुम्हाला बटन दिसते, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। आता अपलोड शॉर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा अपलोडला पडलेला आहे बरोबर। तर आता तिथून तुम्हाला कॅन्सल करून तुम्हाला युट्यूबचं YT स्टुडिओ ऍप्लिकेशन ओपन करायचं मोबाईल। आता आपण आलेलो आहोत आपल्या YT स्टुडिओवरती, तर YT स्टुडिओवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं अकाउंट दाखवत आहे, तर अकाउंटवरती आपण क्लिक करून घेऊया। तर तुमच्या जे अकाउंटचं नाव आहे तिथे दिसत आहे बघा, टोटल तुमचे सबस्क्रायबर किती झाले तिथे दाखवत आहे बरोबर। आणि खालच्या कोपऱ्याला डॅशबोर्ड आहे, कॉन्टेंट आहे, अॅनालायटिक्स, कमेंट आणि अर्नचे ऑप्शन दाखवतो। आणि बघा तुमचे व्ह्यू टाइम किती झालेला आहे, वॉच टाइम किती झालेला आहे हे दाखवतं। तर आपण मागाशी जो युट्यूबवरून व्हिडिओ अपलोड केलेला होता तो आता इथे दिसत आहे बघा, सुरुवातीला एकदम वरच्या कोपऱ्यामध्ये बरोबर। तिथं आपल्याला क्लिक करायचं त्या व्हिडिओवरती। त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या वरती जो तुमचा तो दिसत आहे त्याच्यावरती तीन ऑप्शन आहेत। त्या 3 ऑप्शन मधून तुम्हाला पेन्सिलचा ऑप्शन हा सिलेक्ट करायचा। पेन्सिलचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ते टायटल आलंय, त्याच्या खाली आल्यानंतर डिस्क्रिप्शन आहे, विजिबिलिटी एक आहे आणि टॅग एक आहे, असे 4 ऑप्शन आहेत। तर तुम्हाला काय करायचं, मागाशी दिलेलं टायटल होतं त्या टायटलवरती पूर्ण क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तिथं कॉपी करून घ्यायची। कॉपी केल्यानंतर खाली ऍड डिस्क्रिप्शन दिसते बरोबर आहे, त्या डिस्क्रिप्शन वरती क्लिक करायचं। डिस्क्रिप्शन वरती क्लिक केल्यानंतर मागाशी जो आपण कॉपी केलेला आहे टायटल ते खाली पेस्ट करायचे आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आधीच्या व्हिडिओची लिंक देऊ शकता बरोबर। बॅकला यायचे। आता खाली विजिबिलिटी दिसत आहे, विजिबिलिटी मध्ये काय करायचं आपल्याला, तर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असे 4 ऑप्शन दिसतात बरोबर, पब्लिक, मेंबर्स ओनली, अनलिस्टेड आणि प्रायव्हेट। तर आपण मागाशी युट्यूबवरून काय केलं होतं, अनलिस्टेड मध्ये टाकला होता व्हिडिओ, तर आता तिथून अनलिस्टेडचा करायचा आहे आणि पब्लिक मध्ये टाकायचा आहे, जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा पब्लिक पर्यंत पोहोचेल। आता ते सगळी प्रोसेस झाली। आता खाली सिलेक्ट ऑडियन्स घ्यायचे। आता तिथे काय आले मागासारखं, तुम्हाला लहान मुलांना व्हिडिओ दाखवायचा आहे, तुमचा लहान मुलासंबंधित व्हिडिओ आहे का,
तर आपला हा व्हिडिओ लहान मुलांच्या संबंधित नाही, त्यामुळे आपण तिथे नो करून घेतोय. आणि आता खाली आल्यानंतर टॅग आहेत बघा, तर टॅग हे खूप महत्वाचे असतात. कारण टॅग नीट आहे का, हॅशटॅग शॉर्ट व्हिडिओ, हॅशटॅग वाईट शॉर्ट, हॅशटॅग एन्व्हायरमेंट, कारण माझा व्हिडिओ हा वातावरणाचा संबंध आहे, त्यामुळे मी हॅशटॅग एन्व्हायरमेंट टाकतोय. आणि हॅशटॅग वातावरण आणि हॅशटॅग नैसर्गिक वातावरण असे 2-3 मी टॅग टाकलेले आहेत. आणि टॅग टाकल्यानंतर मी खाली येतोय बघा, खाली आल्यानंतर मला जे दिसतंय कमेंट, तर माझ्या कमेंट ऑन किंवा ऑफ जे मी मला सांगितलं होतं मी ऑन ठेवतोय. तुमच्या ऑन ठेवायचे असतील तर ठेवा किंवा ऑफ ठेवा, काही हरकत नाही. आणि आता बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर तुम्हाला वरच्या कोपऱ्यात सेव्हचं ऑप्शन दिसत आहे, सेव्ह करून घ्यायचंय. सेव्ह करून घेतल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा अपलोडला पडलेला आहे. आता असं नका समजू की आता व्हिडिओ टाकले मला लगेचच भरपूर व्ह्यू येतील, असं नसतं. तुम्हाला युट्यूबवरती भरपूर मेहनत करावी लागते, तेव्हा कुठं जाऊन तुमचे व्ह्यू हळूहळू वाढत जातात. तर व्हिडिओ म्हणजे न थांबता तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करत राहा. व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा.